नसेल बोलणं झालं, पण अगं कुमारनी ना उगीच मनाला लावून घेतलंय. जाऊ द्या. अगं त्याने काय लिहून ठेवलंय हे त्याचं त्याला माहिती. बाई काय सांगू आजी, हे अगदी पेसिमिझम झालं म्हणजे निराश होणं. ते जाऊ द्या. हो, तुम्ही मुंबईला कधी आलात? नाही बा, तू म्हणतेस तसं हे नैराश्य नाहीये, नुसता यथार्थ आहे. विद्याच्या वेळी पावसाचे दिवस होते. कोकणचा पाऊस म्हणजे कसा बदाबदा कोसळणार. आमच्या नद्या ओढे सगळं कसं तासाभरात तुडुंब फुटवणार. त्यावेळी तो नुसता कहर होता. हे गावात गेले ते शेतावर कुणबी देखील नव्हते. ती मनोहर आणि तान्हा विद्या अवघ्या महिन्याभराचा. यांची गैरसोय नको म्हणून माहेरी सुद्धा गेलेच नाही. मग शुक्रवारचा त्यावेळी बाजार असायचा. आदल्या शुक्रवारी आम्ही छान खेळणी पाहिली, पण पैसा नाही. मग त्या शुक्रवारी पोतं भरून मिरच्या घेतल्या. बाजाराला चांगला भाव येईल आणि खेळणी घेऊन येईल असं म्हणून उत्साहात निघाले ते. आणि दुपारपासूनच पाऊस लागला होता. गावाकडचा रस्ता ओढ्याने बंद केला होता. मी एकटी यांचा जीव राहिला. तसेच निघाले. ओढ्यावर पावसाने नुसतं हैगान घातलं होतं. हे तसे पट्टीचे पोहणारे, पण त्या दिवशी राहू द्या आजी, तुम्हाला त्रास होत असेल, खूप आठवण येत असेल ना? नाही ग, तसं नाही. खरं सांगू का, तुला थोडं विचित्र वाटेल. अगं पण मला यांचा चेहरा सुद्धा नीट आठवत नाही ग. अगं उणापुरा 3 वर्षाचा संसार आमचा. इतकी निकटता नसायची त्यावेळी. गरजेपुरतं जवळ येणं, हे मी नुसतेच कष्ट. पण चांगले होते. कधी मारहाण नाही केली मला. एकच आठवते, शेवटी विद्याची खेळणी घट्ट मुठीत होती त्यांच्या. सो सॉरी आजी, उगाचच विचारलं हो तुम्हाला. पण तुम्ही मुंबईला कशाला आला ते ठाऊक नव्हतं म्हणून. अगं ती राम कहाणी नंतरची. तू मला म्हणालीस ना नैराश्याबद्दल, म्हणून अगं सहज आठवलं. संध्याकाळी बाजारातून खेळणी घेऊन येणारा असं खेळणं होऊन जातो. फक्त पापडी लवता लवता सारं काही संपून जातं. छकुली आली वाटतं. मी जरा आले. छकुली कुठे आहे? तिला काय दारातच देवजी भेटला ना, सरळ बागेकडे गेली. वाहत वाढ झाली आहे. हत्ती देखील फारच झाली आहे. काय चाललंय? काही नाही ग, आजीबरोबर गप्पावरच बसले होते. केस विंचू घेतले त्यांच्याकडे. मस्त मज्जा आली. काय ओपनला आणले आहेत त्या? अजिबात रिजेक्ट नाही कुठल्याच बाबतीत. हो हो, मी बोलवते हा त्यांना इथे. हा आजी, मानसी आली आहे. आले आले न दुपारची. बरं मीनाताई कशा आहेत? तशा ठीक आहेत त्या. अगं या आठवड्याभरात अगदी मानगुटीला बसण्यासारखं केलंय मी. सारखी मागे मागे असते, बोल बोल करायचा प्रयत्न. हा प्रसाद असा धबधबा कोसळल्यासारखा कसा बोलतो तोच जाणे. माझी तर दमछाकून गेली अगदी. आधी तर आईला पण विचित्र वाटलं असेल थोडं, पण आता थोडं
थोडा थोडा रिस्पॉन्स देतात, पण अजूनही काही वेळी अशा कोशात गेल्यासारख्या वागतात. अगं मी भेटेन हा त्यांना, पाहू मला काही थांब लागतोय का ते. खरंच तू येशील? असं करू, प्रसाद रविवारी पुण्याला जायचं आहे, मी तुला न्यायला येईन आणि संध्याकाळी पोचवून देईन. तर रात्री राहिलीस तर आनंदच आहे. अगं बघू तेव्हाच तेव्हा. म्हणजे नाही, तुला सांगते मी आजीचे काही शॉर्टकट्स होता. बघू याचा बहुधा अर्थ नाहीच असतो. मला लहानपणापासून सवय ना तिची. तू लहानपणी आजीकडे होतीस? अगं नाही ग, आजीच आमच्याकडे होती. आपला तो दहीसरचा फ्लॅट आहे की नाही, ते जवळच एका चाळीत राहत होतो मी. पण मग आजी तुम्ही काकांकडे कधी गेला? अगं तशी येऊन जाऊनच असायची ना मी, कधी इकडे कधी तिकडे. अगं गावाहून आले तेव्हा बसायला असतं नव्हते मी, घर असं स्वतः थोडंच. अरे हो, बघा तो बोलता बोलता विषय अपुराच राहिला. आजी तुम्ही मुंबईला कधी आला? कुठून? अगं गावाकडून. बघा बोलता बोलता तो विषय अपुराच राहिला. आजी आज सांगतेस? म्हणजे? आजी आमच्याजवळ त्याविषयी कधीच बोलली, सारखी टाळत आहे. तू अजून खूप लहान आहेस असंच सांगत आहे. अगं तू होतीसच लहान त्यावेळेला, तुला काय कळणार. आणि अगं फारशा चांगल्या नाहीयेत ग त्या आठवणी. तुला त्रास होणार असेल तर राहू दे. नाही तसं नाही. अगं कितीही अप्रिय असलं तरी ते एक सत्यच होतं, त्यावेळेचं सत्य, गावाकडचं सत्य, पुरुषी संस्कृतीचं सत्य. आपल्याकडे की नाही फार पूर्वीपासून स्त्रीचा नवऱ्यामागे जगायचा हक्कच काढून घेतला जायचा. नवरा गेला की पातिव्रत्याच्या नावाखाली त्याच्या बायकोला त्याच्याबरोबर चितेवर ढकलून द्यायचं, जसं काही लगेच ती दुसरा पुरुषच शोधायला जाणार. तिला चितेवर चढवायचं आणि मग तिच्या सतीपणाच्या गाथा रचून द्यायच्या. पुरुष कधी चढला नाही तो चितेवर, मुलाबाळांच्या नावाखाली दुसऱ्या लग्नाला मोकळा. जाऊ दे, फार मोठा विषय होता. अगं त्या राजा राममोहन रायनी ही प्रथा बंद केली तर ब्राह्मणांनी नवीन उपाय शोधून काढला, अशा स्त्रीला सोवळी बनवण्याचा. हो, सोवळी. अंगावरचे दागिने उतरवून टाकायचे, एक लाल आलवण चढवायचं आणि केस भादरून टाकायचे. थोडक्यात तिला अशी विद्रूप करायची की कोणीही तिच्याकडे डोळा वर करून बघणार नाही. वरती गंगा स्वरूप म्हटलं की ती झालीच निरुपद्रवी पवित्र. पैसा अडका जवळ नसला, नाती गोती जवळची नसली ना की हाती पोळपाट लाटणं आलंच. डोंट टेल मी, हे असं वागवायचे? मग ते विमेन्स लिबरेशन वाले काय करायचे? असा अन्याय सहन तरी कशा करायचे त्या बायका? बघ, मी तुला मगाशी म्हटलं होतं ना, तुला हे सगळं सुरस आणि चमत्कारिक वाटेल म्हणून. अगं तरी हे फार साध्या शब्दात सांगते मी. गार्गी आणि मैत्रिणीच्या देशात स्त्रीला साधं शिक्षण देखील अशक्य करून टाकलं. मग अशा आगती निरक्षर स्त्रीनी सहन करण्यापलीकडे एकच शक्य होतं, आड किंवा नदी जवळ करायची. हे सगळं फारच भयानक. नाही, यातून उद्भवणाऱ्या हकीकती जास्त भयानक. एक 16-17ची मुलगी, जिला लग्न संसार याचा साधा अर्थही कळत नाही, ती अचानक विधवा होते. काही कळायच्या आत तिला विद्रूप करून अंधाऱ्या माझघरात ढकललं जातं. तिचा पूर्ण जन्म मग घरातल्या माणसांना, ते काय म्हणता तुम्ही हल्लीच्या भाषेत, सर्व्हिस पुरवण्यात जातो. ती काकू आत्या मावशी कोणत्याही नात्याची असली ना तरी तिची भूमिका एकच, सर्व्हिस प्रोव्हायडर. 2 वेळचं अर्धपोटी जेवण मिळालं की झालं, तिने त्यातच समाधान मानायचं. सगळं करून वेळ मिळालाच तर मनोरंजन म्हणून देवाचा धावा करायचा. आजी
थोडंफार असंच. अगं यांचे चुलते दादांच्या यशामुळे डूब धरून होते. त्या दादांनी आम्हाला शेतीवर राहायला पाठवलं ते त्यांना फारच अपमानास्पद वाटलं होतं. हे गेल्यावर 2 मुलं पदरात असलेल्या माझ्यासारख्या तरुण मुलीला द्यायला माहेरी कोणीच तयार होईना. मग काय, अगं नेहमीचा जालिम उपाय, सोबळी. गावात एक क्षौर कर्म करणारा माधू होता. संबंध पंचक्रोशीत त्याच्या इतका हलकट कोणीच नव्हता. दर महिन्याला त्याच्या समोर मान खाली घालून निमूटपणे बसायचं. जिथे जिथे म्हणून तो म्हणेल ते तिथे तिथे हात लावून ते सगळं सहन करायचं. विद्या आणि मनोहरला समोर ठेवून नको नको ते सहन करायला लावायचं. तोही नेहमीचाच उपाय. वासरू बांधून ठेवलं की कितीही आखडू गाय असली तरी सुटासाठी सरळ होते ना. पण आजी, तू हे सगळं सहन तरी कसं केलंस? अगं म्हटलं ना तुला, सवत्स रेणू. आड किंवा नदी जवळ करावी म्हटलं तर चिमणी पोरं कशी केविलवाणा चेहरा करून माझ्याकडे बघत बसलेली असायची ग. सहन करायची कशी बशी. यांची एक चुलती होती सुनंदा नावाची. अधनमधन नजर टाकायला फार दुष्ट बाई होती. अगं पण कधी कधी तिचाच आधार वाटायचा मला अशा वेळी. नाहीतर त्या महादूनी काय केलं असतं. मग दादा आजोबा कुठे होते अशा वेळी? त्यांनी काहीच केलं नाही? तुम्ही तर फारच मानत होता ना त्यांना. का त्यांना पण जबाबदारी नको होती? अगं त्यांनीच तर सुटका केली माझी. हे गेले ना तेव्हा दादा विषमाने आजारी होते. बाईंना नारायणच्या वेळचे दिवस होते, त्यामुळे यांचे दिवस करायला यायचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी आजकाल सारखी औषधं नसायची ना. विषमाचा ताप म्हणजे? अगं तो आपला टायफॉइडचा पूर्ण मुदत काढायची. 4 महिन्यांनी दादा बरे झाले आणि गावात आले. नेमका त्या दिवशी तो भादूचा दिवस होता. मला अजून आठवतोय तो दिवस. दादा आत आले आणि त्याला बकोट धरून उभं केलं. त्यांनी मारत मारत त्याला बाहेरच्या खोलीत आणला. त्याच्या हातात वस्त्र आहे याचं देखील भय नव्हतं त्यांना. त्याची पेटी उचलून बाहेरच्या भागात फेकून दिली. चेहरा असा लाल बुंद झाला होता. आणि अगं मलाच रागवायला लागले. मी सहन केलं म्हणून असेल कदाचित. पण त्याचं ते अगतिक रागवणं मला कळत होतं ग. आणि खरं सांगू, त्यांचं ते तसं रागवणं मला खूप सुखावून देत होतं. सुटकेचा आनंद सगळ्या दुःखापेक्षा जास्ती होता ना. मग त्या काकांचं काय झालं? अगं दादांना पाहून ते जे पळाले ते थेट सुनंदेच्या बाहेर. 4 दिवसांनी सुनंदेला न्यायला तिच्या माहेरून कोणीतरी आलं होतं. बाकीच्या नातेवाईकांची दादांनी अशी काही हजेरी घेतली आहे की अगदी नाक धुऱ्या काढायच्या शिल्लक ठेवल्या होत्या. मग काय झालं? अगं दादांना गावी राहणं शक्यच नव्हतं. बाई वसईला एकट्या होत्या ना. मी एक वेळ म्हटलं त्यांना मी पुन्हा जमिनीवर जाईन आणि शेतीचं पाहीन. शेतीवरची कुळं तशी चांगली आहे. त्यांनीच तर दादांना बोलवून म्हणलं. पण दादांनी साफ नकार दिला आणि आम्हाला तिघांना थेट वसईला गेले. कुळांकडून आमच्याबद्दलची माहिती कळल्यावर बाईंना म्हणे आमचं वसईला येणं पसंत नव्हतं. अगं पण मला दाराशी पाहिलं त्यांनी आणि रडूच कोसळलं हो त्यांना. मला पोटाशी धरून खूप रडल्या त्या. बाईंच्या तोंडून कुणाबद्दल तरी अगं पहिल्यांदा अपशब्द ऐकले मी त्यावेळी. माय गॉड, किती सहन केलंस तू. गावाकडे अजूनही अशी प्रथा आहे का ग? नाही ग. अगं माझ्या वेळी सुद्धा हा प्रकार सर्रास होता असं नाही. अगं पण एक तर आडगाव आणि आकस या दोन्हीमुळे
घ्यायचे. मी असतं तर सरळ मुलांना घेऊन घर सोडलं असतं आणि आपल्या पायावर उभे राहिले असते. अगं हाच तर फरक आहे ना शिक्षणाचा. तुम्ही मुली आजकाल हे सगळं स्वतंत्रपणे विचार करू शकता ना, याला कारण हे शिक्षण. बरं अगं मी जर स्वतंत्र असते, मलाही तशी मुभा आली असती ना, तर मीही असंच बोलले असते तुझ्यासाठी. पण या जर आणि तरला काही अर्थ नाही बघ. मगाशी मी तुला तो यथार्थ म्हटलं ना, त्याच हे एक रूप आहे. अरे निघायची वेळ झाली. आत्ता प्रसाद बाहेर छाया मारत बसेल. हो अगं सुजू, हा तुझ्याकडचं गोडाचं लोणचं देते का थोडं? हो देते. आजी आलेच मी. हा आले हा आजी. सुजाता ये. अगं सुजाता आतमध्ये चहा करते. तुला दूध हवं असेल ना, सांगते हो तिला. नाही नको, मीच सांगते. एक लक्षात ठेवा, माझ्या घरात मी डाळ शिजून देणार नाही तुमची. जे काही प्रेमाचं बोलणं असेल ना, ते मुलांपुरतच ठेवा. मी बुद्धी ओळखू नये तुम्हाला. त्यांचं बोलणं ऐकून हे गोड गोड लागले का ती आई 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 करायला, पण मला खपणार नाही तुमचं हे बोलणं. सुजाता जरा कपभर दूध आण बाई. म्हणून ते दुधाचे स्वरूप कीर्तनाला पण उशीर झालाय मला आज. देविका, अगं असं काय करतेस? इतके दिवस तुला त्रास नको म्हणून नव्हतेस ना ग मी तुझ्या घरी. आधी स्वातीकडेच गेले होते. तिची बिचारीची गैरसोय म्हणून इथे आले ग. अगं जाईन धनंजयचं घर झाल्यावर. विद्यार्थी सांगितलंय मला तसं. असं तुम्ही सांगा आणि मी ऐकते. काय हुशार आहे ती स्वाती. लहान घर असल्याचं कारण देते. माझ्या कुमारचा बंगला सगळ्यांच्या डोळ्यात येतोय. गुळाची ढेप पाहिली ना, चिकटले सगळे मोंगळे. अगं कुमार माझा कोणीच नाही. अडचण पाहायला लागते का आपल्याच माणसांची. विद्याचं घर खरंच लहान आहे. 3 खोल्यांमध्ये आधीच एवढी माणसं राहत आहेत. एवढा पुळका होता तर स्वयंपाकाला होता की झोपायला. विद्याचं असं आणि स्वातीचं तसं. तुझ्याशी वाद नाही घालता येत बाई मला. मला कळतंय सगळं. तुमचा आणि यांचा गट आहे हा सगळा. पण मी पण पाहते कशा टिकताय तुम्ही इथे ते. सुजाता कुमार, अरे कुमार, चहा घेतोस ना बाळा? अरे असं काय पाहतोय? आई आहे मी तुझी, विसरलास की काय? आई तू ठीक आहेस ना? ठीक आहे की. का रे, काय झालं? म्हणजे अगं आज तू घरात कशी? तुझी पूजा उरकली? आय मीन आपलं तुझी पूजा झाली आहे? हो. अगं मग तू देवळातच आता घरात कशी काय? डॉक्टरांकडे जायचं की काय? नाही रे, मग आज त्या रुक्मिणीबाई आहेत प्रवचनाला. फारच पल्लाळ लावते बाई. तुम्ही तिकडचं तिकडचं काहीतरी बोलत बसते. 2 रविवार त्याच यायच्यात. बापरे, म्हटलं 2 रविवार तू घरीच. तुला कंटाळा नाही येणार का? मी काय म्हणतो, अरे मानसीकडे जरा चक्कर मारून ये ना. तिच्या सासूबाईंना बरं नाही म्हणे. गेली आहे ना तुझी आजी. अगदी प्रेमाने विचारपूस करेल हो. खरंय. अगं आजीच्या नुसत्या बोलण्यानं अर्ध दुःख पडून जातं बघ. मग मी काही दुखणं वाढवते? असं काय तोडून बोलतो सायशी? म्हणजे माझं तुला काहीच चांगलं दिसत नाही का? नेहमी परक्यांची स्तुती. यांचं असं आहे आणि त्यांचं तसं आहे. अगदी आजीचा स्वभाव आहे तुझ्या.
नेहमी त्या नारायणाची स्नेहाची विद्याची स्तुती घालून दिली ना शेवटी. यांचा आपला गरीब स्वभाव नेहमी पळ खाऊन ऐकून घेणार. आपण काही बोलायला गेलं की माझी लगेच मुस्कुट दाबी. मी कोण विचारतो म्हणा, सख्खा मुलगा तसं बोलतोय म्हटल्यावर परक्यांची काही हिंमत वाढणारच ना. झालं तुझं सुरू. अगं आई मी बोलतोय काय, तू कुठल्या कुठे नेतेस? अरे परका कोण ग? विद्या काका परके, नारायण काका परका, का आजी परकी? आई तू की नाही? का थांबलास? बोल बोल. आईची नालस्ती करायला तुला नुसती संदेश मिळाली पाहिजे. तसं अरे सख्ख कोण परक कोण याचा काही उमग पडत असेल तर तुला सांगता येईल ना. नुसता परखाचिणा. चला कामाला लागावं. सिद्धू वरून सेल आणून दे का मला. अरे अरे कुमार, वर जरा माझ्याजवळ बोल. हे बाय. बोल. काय रे धनंजयचा फ्लॅट बांधणारा कॉन्ट्रॅक्टर तुला ओळखीचा आहे का रे? हा, माझा मित्रच आहे आणि म्हणूनच तुझा मला बी धनुला चांगला डिस्काउंट मिळाला त्याला. पण त्यांना आहे का त्याचं कौतुक? एका शब्दानं तुझं नाव घेत नाही ती स्वार्थी सगळीकडे सांगत असते. माझ्या धनुनं फ्लॅट घेतला, माझ्या धनुनं फ्लॅट घेतला. म्हणून मी म्हणते हेच बोलायचंय का तुला? हा? मग बोलू आपण निवांत ना. बोलू. अरे अरे हा? बस बस लगेच जाऊ नकोस. हा. काय रे? मग तो फ्लॅट बांधणारा कॉन्ट्रॅक्टर जर तुझ्या ओळखीचा असेल हा? आणखी एखादा फ्लॅट घेता येईल का? नाही म्हणजे काय म्हणजे नैनाबाईंना तिथे फ्लॅट घ्यायचा आहे. नैना का कुसडी? अगं बरं त्यांचा तर 4 बेडरूमचा फ्लॅट आहे ना आणि घरात माणसं तर 6च आहेत. त्या स्वतः काका, मुलगा असून आणि 2 नातवंड. त्यांना काय करायचं फ्लॅट तिकडे? ते आपल्याला काय करायचंय? त्यांना काहीतरी ते इन्व्हेंट करायचं असेल म्हणून. इन्व्हेंट? हा इन्व्हेस्ट. हा तेच. अगं पण नैना काकूंच्या मुलानं तर ऑलरेडी कर्जेच्या स्कीम मध्ये पैसे टाकले. मगाच माहितीये मध्यंतरी म्हणत होता तुम्हाला की जरा आता ओव्हर झाले म्हणून. कुमार तुला ना शंकाच फार. आता नैनाबाईंकडे भरपूर पैसा असला खर्च करायला तर तुझं काय जातंय? तुम्ही खरंच आहे म्हणा. नैना काकूचं मिस्टर कस्टमला वरच्या जागेवर आहेत ना. किती प्रामाणिक असले तरी येणारा पैसा थोडाच थांबतोय. ठीक आहे मी विचारतो तुम्हाला. हा? आता काय? हो हो. नाही म्हणजे मी काय म्हणत होते तुला? नाही म्हणजे नैनाबाई म्हणत होत्या म्हणजे त्या विचारच होत्या की ते फ्लॅट कधी बांधून पूर्ण होणार आहे. म्हणजे त्यांना काय ते डिव्हिजन घेता येईल. हा म्हणजे फ्लॅट घ्यायचा की नाही ते डिसिजन. हा बरोबर ते. ठीक आहे मी विचारतो त्यांना. अरे धनुचा फ्लॅट तू बुके केलास तेव्हा विचारलं असेल ना. आई प्लीज हा अर्धवट इंग्रजी बोलण्याचा नाद सोड. हे बघ, मला मराठी नीट चांगलं कळतं. आणि हो तुझ्या देवांना इंग्रजी बोललं तर चालणार नाही ना. तुझ्या विठ्ठलाचा एकदम यश होऊन जाईल. आणि रविवारच्या तुला मेणबत्त्या भेटाव्या लागतील त्या वेगळ्या. मेल्या तुझ्या जिभेला काही हाड. देवा बघ रे बाबा काय काय ऐकायला लागतंय मला. वाचव रे देवा. एक मी तू आहेस म्हणून सगळं ठीक आहे. बघू. एक सांगतो धनुचा फ्लॅट मी बुक केला नाही. आणि बुक बुक म्हणतात त्याला बुके नाही. हे बघ मी फक्त त्याला सुचवलं. तरी साधारण 3-1 महिने लागतील फ्लॅट पूर्ण व्हायला. सध्या फिनिशिंग काम चालू आहे. साधारण सगळं संपेस्तोवर वर्षभर लागेल. शाळा असेल ना तर धरून काम संपेस्तोवर जाऊ नये. कुमार आपल्याला मॉलला जायचंय, निघूया ना? मॉल? सेकंड जनरेशन. हो मॉल खूप सोपा अर्थ असतो त्याचा. बाजार. हे बघ यू प्रॉमिस ना. हो पण आज चालू असेल का गं? कुमार अगं राहून दे ना. आज तो दमला असेल. जरा कुठे माझ्याशी तो गप्पा मारायला बसला. प्रॉमिस इज प्रॉमिस. आणि पुन्हा कधी वेळ मिळेल सांगता येत नाही. माझं काय नाही पण तुमचे पप्पा एवढा रंगले असतील हे मला माहीतच नव्हतं. आले का मी? वर्ष काहीतरी करावं लागेल नाहीतर सगळंच मुसळ केला. या या असं
दुपारच्या 10च्या वेळी उभं करून हिरवा ताक बसणार निवांत. काय आहे काय देविका अशी यावेळी माझ्यावर प्रसन्न. काहीतरी फारगड असतं. हा बरोबर आहे. आज आई नाही ना, मानसीकडे गेली. तेवढ्या कारणानं देविका माझ्यावर खुश होणार. काहीतरी मोठं प्रकरण आहे. आता मात्र घाम घुसायला लागणार आहे. मनोहर सावध रे बाबा. या ग्रासचं भांड काही मला सापडलं नाही आणि थंडगार पाणी सुद्धा मिळालं नाही. किती आंबट आहे. दही कुठून घेतलं? ते ओट्यावर ठेवलं आहे. ते सुजाताला काहीतरी पीठ भिजवायला म्हणून ठेवलं होतं. आता ताक काय गोड असणार आहे का? नाही म्हणजे आता मला ताक करता येत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? तुम्ही करा मेहनत, दुसऱ्याची स्तुती. आई वेळी मुलंही असेल. झालं सुरू. बरं माझी मुलं एवढी नाही. झालं परत तुमचं पुटपुटणं सुरू. नाही म्हणजे सवयी अशा कुठे सुटतात का? अहो आपल्या बरोबर जायच्या त्या. बरं ताक नको तर नको, दुसरं काही आणू का? नाही नाही काही नाही. राहिलं साधं पाणी विचारत सोडू हे काय? इतकं काम हिनं केल्याचा आयुष्यातला होता एक सुवर्ण योग असेल अलीकडच्या दिवसात. मला तरी काही लक्षणं ठीक दिसत नाहीये. कसली लक्षणं? कुमारचीच ना? हो. मग काय? अहो मी त्याला मगा विचारत होते की धनुचा फ्लॅट कधी बांधून पूर्ण होणार आहे, तर म्हणे काही सांगता येत नाही. 1.5 वर्ष तरी नवीन घरात जाणार नाही म्हणे तो. त्या दिवशी तू ऐकलंस ना, धनंजयचा फ्लॅट पूर्ण होत नाही तोपर्यंत आई इथे राहणार नाही. पुन्हा पुन्हा तो विषय नको. आणि एवढ्या मोठ्या घरात तिला भरपूर जागा आहे की. तुझं काय जातंय? माझं काय जात आहे ते तुम्हाला ठाऊक आहे? नाही पण हे असं तुझं ठरवलं. तुम्हाला ठाऊक आहे ते सगळं. 1.5 वर्ष कोण जाणे 1.5 वर्षात काय काय होणार आहे ते. मुलांना पार गुंडाळून ठेवतील त्यात. आता गेल्यात मानसीकडे. काय माझ्याबद्दल गरळ ओकून येतील ना ते देवालाच माहिती. हो तुमचा हा भ्रम आहे सगळा. आई कधीच बोलली नाही तुमच्याबद्दल कुठेही. मागे एवढा मोठा तमाशा केला तुम्ही, पण आई काय बाहेर बोललेली कुणाला? आता तुमचे देव तुमच्या बाजूने असताना त्याची काय विचार? इच्छा असेल तरी तोंडात शब्द निघणार नाही. आम्ही नाही गप्प राहू. आता माझ्या देवभक्तीवरून तुमची नालस्ती सुरू झाली आहे ते कळतंय मला. पण तो आहे म्हणूनच सगळं ठीक आहे. नाहीतर तुम्ही कधीच उतरून आणलं असतं त्यांना इथे. हे पहा, जोपर्यंत विद्याकडे सोय होत नाही तोपर्यंत आई इथे राहणार आहे हे पक्क आहे. उगीच तोच विषय काढून मला काहीतरी त्रास होतो. बरं मी काय म्हणते तुम्हाला की काय आपला दहीसरचा फ्लॅट रिकामा आहे का? हो तुला जाऊन जायचं का तिकडे? मी आता दुपारी साफ करून घेतो. आनंद व्हायची काही गरज नाहीये. माझा वाटलंय खेटर. माझ्या कुमारचा एवढा मोठा बंगला मी कशाला जाऊ दहीसरला? आणि मग कुणाला हवाय का? खात्रीचं माणूस असेल तर देऊ थोडं दिवसांसाठी. खात्रीचं माणूस काय हो? तिथून वसई विद्याचं घर जवळ आहे का? मग नाही म्हणजे मी सासूबाईंना पाहते. फारच कंटाळा येतो त्यांना इकडे. सबंध दिवस काही काम नाही, कुणाचं येणं नाही, कुणाचं जाणं नाही. नुसतं असं बसून राहायचं. त्यांना कसं असं बांधून ठेवल्यासारखं झालंय. म्हणजे त्यांना जर दहीसरला ठेवलं तर पहा म्हणजे त्यांनाच बरं वाटेल. हो नाही म्हणजे काय विद्याकडे जाता येईल, वसईला जाता येईल. फक्त दहीसरला मुक्कामाला आलं की झालं. मला त्यांची कणवाली म्हणून मी म्हटलं बरं. तुला तसं म्हणाली का ती? म्हणायला कशाला हवं? दिसतच की. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, पण काय आहे की तिला असं एकटीला जाय करता इच्छित आहे ना, त्याच्यापेक्षा असं का नाही करत? तू तुझ्या सोबत तिला देवळात नेत जा, म्हणजे तिला बरं वाटेल. नाही असं कर, तू तिच्या सोबतीला दहीसरला जाऊन राहा, म्हणजे तिला जाय करता येईल. उगीच तोंडाने येते बडबडू नका. आणि फारच बोलायला लागलात तुम्ही. माझ्या देवावरती सावली पण पडून देणार नाही त्यांची. नाही देविका, यावेळी नाही, त्यावेळी अजिबात होते ना. हे काय अरे लागला लगेच कामाला? आज रविवारचा दिवस
दिवस आहे, माझा दिवस विसरलास? ओके. काय ग? चपली झोपली? हो, किती अवेळी झोपली होती? झोपू दे रे. हं? आपण परस्पर बाहेर नाही का गेलो? कंटाळले, जेवण पण खूप झालंय तिथं. झोपू दे रे. हे काय आजी? आणि तू एवढ्या कशी काय आलीस? द्या. आणि प्रसाद सोडून गेला मला. बर. घरापर्यंत यायला मीच नको म्हणाले. जरा चालावंसं वाटत होतं. आणि राहणार होतात त्याचं काय झालं? मानसी रुसली असेल अगदी. नाही ग, समजावलं मी तिला. म्हटलं पुन्हा येईन कधीतरी. आजची रात्र त्यांना त्यांचं म्हणून काढू दे ग. सगळं मळब निवळते गौता. अगं मीनाताई आहेत ना, खरंच स्वभावाने खूप चांगले आहेत. देविकेनीच फार दुखवलं त्यांना. अगं आता जोडीदार गेला त्यांचा, आताही त्यांचा दोष आहे का? ही म्हणे त्यांना सत्यनारायणाच्या पूजेला दक्षिणा ठेवू देईल, देवाला विटाळ होईल म्हणे. अगं आपण बोलताना काय बोलतोय याचा पाचपोच तर तिला कधीच नव्हता. पण हे असं विहिणीशी वागेल असं नव्हतं वाटलं ग. आज जरा ना शांतपणे बोलून काढून घेतलं मनातलं त्याच्या. खरंच हो, अशा का वागतात त्या? मागे ना एकदा आईची असंच त्याचं बोलल्या.